नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 5 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात आपण उपवास ठेवून महादेवांची पूजा करत असतो आणि त्या पूजेमध्ये अशा काही वस्तू वापरतो ज्या आपण चुकून सुद्धा शिवलिंगावर अर्पण करू नयेत. पण आपण सर्वजण महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध प्रकारे उपासना, व्रत वैकल्ये, पूजा अर्चा करत असतो. जो तो महादेवांची आपापल्या पद्धतीनं पूजा करत असतो आणि आपल्या मनातील इच्छा हे महादेवांना सांगत असतो. महादेव भोलेनाथ आहेत आणि ते खरोखरच ते भोले आहेत. ते साध्या सोप्या उपासनेने सुद्धा, साध्या सोप्या व्रतवैकल्याने सुद्धा आपण साधी पूजा जरी केली तरी सुद्धा ते प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हणतात. पण आपण महादेवांची पूजा करताना कोणत्या गोष्टी वापरायच्या नाहीत, कोणत्या गोष्टी आपण महादेवांना अर्पण करू नयेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर महादेवांची पूजा करत असताना कोणत्या वस्तू वापरू नयेत, कोणत्या गोष्टी महादेवांना अर्पण करू नयेत, तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र. तुळशीपत्र हे महादेवांना अर्पण करू नये, कारण तुळशीने महादेवांना शाप दिला होता की तुमच्या पूजेच्या वेळेस माझा देवी पानाचा वापर होणार नाही. त्यामुळं महादेवांच्या पूजेत तुळशीपत्र वापरली जात नाहीत. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे शंख. शंख आपण कोणत्याही पूजेत वापरतो, परंतु शंखात पाणी भरून ते महादेवांना अर्पण करू नये, कारण शंखचूड नावाचा राक्षस होता आणि महादेवांनी त्याचा वध केला होता आणि त्याच्या राखेपासून शंख तयार झाला होता अशी मान्यता आहे. त्यामुळे महादेवांची पूजा करत असताना शंखातून महादेवांना पाणी अर्पण करू नये. इतर कोणतीही पूजा करत असताना शंखाचा वापर केला तरी चालतो, परंतु शिवपूजेमध्ये शंखाचा वापर करत नाहीत. यानंतर तिसरी वस्तू म्हणजे खंडित झालेले तांदूळ म्हणजे अक्षता. आपण कोणतीही पूजा करताना पूजेमध्ये अक्षता म्हणजे तांदूळ वापरत असतो. तर आपण कोणतीही पूजा करत असलो तरी अक्षता ह्या नेहमी पूर्ण असलेल्या घ्याव्यात. तुटलेले किंवा अर्धा असलेला कधीही तांदूळ आपण पूजेमध्ये वापरू नये. तांदूळ म्हणजे अक्षता ह्या कधी पण पूर्ण असलेले पाहिजे. त्यामुळे तुम्ही पूजा करत असताना तुम्ही ज्या अक्षता वापरता त्या तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या. त्या पूर्ण असतील तर तुम्ही त्या पूजेमध्ये घेऊ शकता. त्यानंतर आहे बेलपत्र. शिवपूजेमध्ये बेलपत्र हे सर्वात महत्त्वाचं असतं. महादेवांना बेलपत्र खूप आवडतं, परंतु काही वेळेस आपल्या चुकीच्या नजरेने किंवा न कळत आपण घाईगडबडीत बेलपत्र हे आणत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की महादेवांना बेलपत्र अर्पण करत असताना ते बेलपत्र व्यवस्थित तपासून घ्यावं. ते बेलपत्र अर्पण करताना ते कुठं तुटलेला, फाटलेला, पाने गळलेली असतात किंवा मग काही बेलपत्र ही आळ्यांनी कुरतडलेली असतात. तर असे बेलपत्र महादेवांना अर्पण करू नयेत. महादेवांची पूजा करताना, महादेवांना बेलपत्र अर्पण करताना ते व्यवस्थित बघून घ्यावीत. बेलपत्र हे पूर्ण स्वच्छ असावा, तरच ते बेलपत्र तुम्ही महादेवांना अर्पण करा. तुटलेला, फाटलेला, पानं गळलेली किंवा आळ्यांनी कुरतडलेलं बेलपत्र हे महादेवांना अर्पण करू नये. त्यानंतर पाचवी वस्तू आहे ती म्हणजे दूध. महादेवांना आपण दूध अर्पण करतो. पूजा करत असताना आपण लिंगाला दुधाने अभिषेक घालत असतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण महादेवांना अभिषेक घालताना, महादेवांना दूध अर्पण करताना ते दूध नेहमी कच्चं असावं. उकळलेलं दूध, गरम दूध हे पूजेमध्ये चालत नाही. गरम केलेले दूध, उकळलेलं दूध हे कधीही महादेवांना अर्पण करू नये. त्याचबरोबर आपण महादेवांना पूजेमध्ये वस्त्र अर्पण करत असतो. मग आपण घरी पूजा करत असलो तर आपण पूजेमध्ये आपण पाटावरती कापड टाकत असतो. तर तुम्ही लाल रंगाचे किंवा इतर रंगाचे एक वस्त्र महादेवांना अर्पण करू नये. महादेवांना पांढरा रंग खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही महादेवांची पूजा करत असताना महादेवांना हे पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. त्याचबरोबर आपण पूजा साहित्यामध्ये पांढऱ्या रंगाची फुले वापरावीत, त्यात केतकीचे फूल वापरू नये. त्याचबरोबर सर्व प्रकारची फळं अर्पण करावीत, परंतु नारळ फोडून त्यातील पाणी आपण महादेवांना अर्पण करू नये. आपण बऱ्याचदा नारळ फोडल्यानंतर त्यातलं पाणी हे देवाला अर्पण करत असतो. शिवपूजा करत असताना नारळ फोडून त्यातलं पाणी हे महादेवांना अर्पण करू नये. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपण शिवपूजा करताना लक्षात घ्याव्यात. मी सुद्धा शिवपूजा करत असाल, श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार करत असाल
घरी पूजा करत असाल किंवा शिवमंदिरात जाऊन पूजा करत असाल तर तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात. तर ही होती छोटीशी माहिती. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.